आहे आपण. वही आणि पेन असेल तर जरा घेऊन बसत जावा, कारण याच्यातलं काय काय तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला असतं. तर हा पेपर 3rd आहे, सेल बायोलॉजी आणि इव्हॉल्युशनरी बायोलॉजी. आज मी काय काय शिकणार आहे, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून ठेवा. नेहमी शिकताना बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचं. आधी मध्ये म्हणजे जेनेटिक्सला पण तसंच आहे, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जर समजले तरच तुम्ही अभ्यास करू शकता, नाही तर नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला जेनेटिक्स म्हणजे काय पाहिजे, तसंच आता सेल म्हणजे काय पाहिजे माहित पाहिजे, तरच तुम्ही त्याचं करणार आहे. म्हणून द स्टडी ऑफ सेल. आता सेलची डेफिनेशन काय आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ एन ऑर्गॅनिझम that is called as a cell. It performs various functions. That means a study of cell, that means organism is made up of so many types of cells. किडनी सेल आहे, लिव्हर सेल आहे. म्हणजे इनव्हर्टिब्रेट असेल तर युनिसेल्युलर अनिमल्स आहेत, काय अमिबा, युग्लिन आहे, पॅरामोशियम आहे. दीज आर दी युनिसेल्युलर अनिमल्स. That means from that unicellular cell to multicellular cells, organisms are developed. And they are first studied by scientists. So many scientists are there, come together and they studied and they put forth so many theories. But the study of cell firstly described by Schwann, the scientist Schwann and Seldom. Schwann studied on the animal cell and Seldom studied on the plant cell. And this theory put forward, both of these are called as a cell theory. The different types of cells are with different shape, size and their functions. बघा मी काय सांगते कळतं का. सेल म्हणजे एक पिशवी असती, त्या पिशवीमध्ये सगळ्या सेल ऑर्गॅनिली असतात. म्हणजे आपण भाजी आणायला गेल्यावर कसं त्यात भाजी करण्यासाठी मिरची असती, त्याच्यात त्या पिशवीत तेल असतं, वांगी, गवारी, गाय केवढा सगळं भरलेलं असतं, ते थैली असती. तशी याच्यामध्ये एक सेल ऑर्गॅनिली असते. सेल ऑर्गॅनिली म्हणजे त्याच्यामध्ये सेलमध्ये सगळ्या ऑर्गॅनिली असतात की ज्या आपल्या शरीराचे डिफरंट फंक्शन्स काम करायला उपयोगी असतात. ते आता थोड्या वेळाने शिकणार. आता ही सेल म्हणजे कशी आहे बघा. आता पहिल्यांदा मी सांगणार आहे की सेल थेरी आणि डायव्हर्सिटी, शेप अँड साईज ऑफ दी सेल. आताच मी सांगितलं की सेल थेरी, दिस इज द सायंटिफिक थेरीज आर देअर. कुठला पण अभ्यास करताना कुणी काही पण म्हणून नाही चालत. मी सांगितले की एखादा फॉर एक्झाम्पल शेल घेतला, न्यूरोसेल, त्याला डेंड्रॉन्स आहेत, पण त्याचा मी स्टेप दुसरा दाखवला, कुणी एक्सेप्ट नाही करणार. सायन्स मध्ये असं असतं की त्याला प्रूफ लागतं, तुम्ही काय केलं हे जगापुढे मांडायला लागतं आणि ते जगाने एक्सेप्ट करायला लागतं. आणि त्याला मग मान्यता मिळते आणि मग ते थेरी प्रूव्ह केलेली असते त्याने. सो दिस थेरीज ऑफ सेल थेरीज accepted in the living organisms. That means organism is consist of more than one cells. एक सेल, दोन सेल, तीन सेल, काही आता फॉर एक्झाम्पल लिव्हर सेल, सो मेनी सेल्स कम टुगेदर टू फॉर्म एन ऑर्गन. आता लिव्हर जर घेतला तर त्याला हिपॅटिक सेल्स असतात. स्टमक घेतले तर त्याला क्युबॅडल सेल्स असतात आतमध्ये. लिव्हरचं फंक्शन वेगळं, किडनीचं फंक्शन वेगळं, हार्टचं फंक्शन वेगळं, मसलचं फंक्शन वेगळं, पण पर्टिक्युलर सेफ of that muscle is same and function is same in that organism. दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगळं, तिसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये त्याचा शेप, साईज वेगळा असेल. सो ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम, द शेप ऑफ सेल, शेप ऑफ साईज ऑफ सेल and nucleus is different one and they perform the different functions. So according to that there are 3 functions. And you know each cell consists of a nuclear membrane, that means a plasma membrane. आता तुम्हाला ह्याच्यातला डिफरन्स पण मी सांगणार आहे बेसिक मध्ये, डिफरन्स बिटवीन अनिमल सेल आणि प्लांट सेल. बरेच जण अगदी प्राध्यापक मास्टर झालेली पण ते त्याच्यात जमलिंग करतात की प्लांट सेल आणि अनिमल सेल मधला फरक माहित नसते. तर तुम्ही आता लहान आहे तोपर्यंत पासूनच शिका. कुणी पण तुम्हाला विचारलं तर तुम्हाला अनिमल सेल कसा आणि प्लांट सेल कसा सांगता आलं पाहिजे. तुम्ही सायन्सचे स्टुडंट आहे आणि एखाद्या प्राध्यापकांना काय येत नाही याचं पण मला आश्चर्य वाटतं. काय कसं काय म्हणजे काय शिकता तुम्ही, हा प्रश्न येतो. आता त्यात 3 प्रिन्सिपल थेरी तुम्ही लिहिलेल्या आहे बघा. प्रिन्सिपल्स ऑफ सेल थेरी म्हणजे काय असतं बघा.
एक असतं सेलमध्ये डीएनए. डीएनए म्हणजे डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड, की जे जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. तुम्ही तुमच्या आई किंवा बापासारखे असतं का? न्यूक्लियसमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे त्याला म्हणायचं युक्रोमॅटिन आहे, आणि कसं ते हेट्रोक्रोमॅटिन. दॅट मीन्स महत्वाचं काय असतं, न्यूक्लिक ऍसिड्स असतात. न्यूक्लिक ऍसिड्स म्हणजे त्याला म्हणायचं जेनेटिक मटेरियल किंवा क्रोमॅटिन मटेरियल. क्रोमोझोमल बॉडीज आर देअर विच हेल्प टू ट्रान्सफर द हेरिडिटरी कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स. आता असे एकमेकापासून आज्यापासून आजोबापासून नेक्स्ट जनरेशन पासून जातात. ते महत्वाचं फंक्शन असतं की सेल. आता सेल म्हटलं की तुम्हाला फक्त सेल एक पेशी, अंड आहे एक, ती पण एक सेल आहे. कुठल्या पण अनिमलचं, हेन ऑस्ट्रिचचं अंड घ्या किंवा हेनचं घ्या किंवा कुठलं पण ह्युमन एग घ्या, दॅट इज द सिंगल सेल which contain half number of chromosome N आणि half sperm is the cell which contain also half number of chromosomes. दोन मिळून काय होतं, डिप्लॉइड. मग याचे डिव्हिजन होते 2 सेल, 4 सेल, 8 सेल, 32, 64, देन फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला, देन गॅस्ट्रुला आणि देन इम्प्लांटेशन, आणि मग इंडिव्हिज्युअल तयार होतं. सो ड्युरिंग द इव्हॉल्युशन फॉर फॉर्मेशन ऑफ प्रोजेनी, cell is very important. Why important? Because they carry the DNA. Means deoxyribonucleic acid म्हणजे जेनेटिक मटेरियल आहे. कुठल्या पण सेलमध्ये जेनेटिक मटेरियल असतं, सम एक्सेप्शनल असतात. अँड नेक्स्ट आहे बघा, द ऑर्गॅनिझम्स विदिन द सिमिलर स्पेसीज आर मोस्टली द सेम बोथ स्ट्रक्चरली आणि केमिकली. म्हणजे मी मगाशी सांगितलं की ह्युमन बिईंग मधलं लिव्हर घेतलं तर हेक्झागोनल फॅसेट सेल्स असतात, हिपॅटिक सेल्स बाय मीन्स ऑफ हिपॅटिक कॉर्ड्स. आणि नेक्स्ट आहे ते एनर्जी फ्लो विदिन द सेल. सेल महत्वाचं काम करतं की एनर्जी फ्लो करायचं. सो दिस इज द, आता सेल मध्ये, आता मगाशीच मी सांगितलं की सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ एन ऑर्गॅनिझम. आता मी मगाशी आधी पहिल्या सांगितलं की त्याला डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स आर प्रेझेंट. हा हे एग आहे, अंड, हे न्यूक्लियस आहे, स्पर्म आहे, देन हे न्यूरॉन्स आहेत, स्मूथ मसल आहे, ऑस्टिओसाइट म्हणजे हाडातले टिश्यू आहे, ती म्हणजे सेल आहे. हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. एपिथेलियल टिश्यू आहे, म्हणजे आपल्या स्किनवर जे असतात ते एपिथेलियल. हे व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स असं कॉल्ड एज ल्युकोसाइट, आणि हे इंटेस्टाइनल सेल्स आहेत, सिलिएटेड सेल्स आहेत, बिकॉज विलाय आर प्रेझेंट. सो दे आर डिफरंट इन शेप अँड साइज. आता जर एग घेतलं तर सगळ्यात लहान एग आहे ते ह्युमन एग असतं. ह्युमन एग अप टू 0.1 mm इन डायमीटर, म्हणजे ते साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत. हे सगळे सेल्स असतात ते साध्या डोळ्यांनी नाही दिसणार, सगळे मायक्रोस्कोपिक आहेत, खूप लहान आहेत. ते म्यू मध्ये किंवा MM मध्ये मोजले जातात. आता म्यू म्हणजे 1/10 lakhs, म्हणजे एक म्यू खूप मायक्रोस्कोपिक नॅनो असतात. सो ह्युमन एग असेल माणसांमध्ये तर 0.1 mm फिमेल मध्ये. तेच ऑस्ट्रिच एग सगळ्यात मोठं एग किंवा सेल. हे ऑब्जेक्टला विचारतील वहीन पेन घेऊन, पण बसा जरा, मी पेपर काढताना टाकू शकते. सगळ्यात मोठा सेल कुठला असेल तर ऑस्ट्रिच एग किंवा अंड असतं, त्याला म्हणायचं लार्जेस्ट सेल. स्मॉलेस्ट आहे ते ह्युमन. आता आरबीसी, रेड ब्लड कॉर्पस्कल आणि व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स दोन आहेत, त्याच्यात WBC आणि आरबीसी. आरबी असेल तर आरबीसी असतात ते 7 मायक्रॉन, म्हणजे हे पण मायक्रोस्कोपला तुम्ही बघू शकता. कोंबडीचं अंड असेल तर ते 60/45 mm असेल. हमिंग बर्डचं त्याच्यापेक्षा लहान असतं. म्हणजे वेगवेगळ्या अॅनिमल मधले वेगवेगळे अंडी आणि त्याचे सेफ साईज आणि विच कॅरी द हेरिडिटरी कॅरेक्टर्स. सो स्मॉलेस्ट सेल येते मायकोप्लाझम. मायकोप्लाझम इज द, आता सेल मध्ये एका वाक्याला विचारू शकतो, लिहून ठेवा तिथं, मायकोप्लाझम इज द स्मॉलेस्ट सेल्स which is 0.1 mm in diameter. देन बॅक्टेरिया. आता बॅक्टेरिया हे कसला आहे की युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक, मी नंतर शिकवणार आहे याच्यानंतर. तर ते प्रोकॅरियोटिक सेल आहे बॅक्टेरिया. बॅक्टेरियल सेल इज स्मॉलर वन विच इज 0.2 to 0.5 mu in diameter. देन WBC आहे ती ल्युकोसाइट्स म्हणायचं, म्हणजे पांढऱ्या पेशी. पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स, RBC, WBC ब्लड मध्ये असतं, कनेक्टिव्ह टिश्यू आहे. So leukocytes are the 5 to 6 mu in diameter. नर्व सेल आहे तो 100 mu in diameter. देन अल्गी म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी किंवा रेड अल्गी 10 mu in diameter. इग्लिना असेल तुम्हाला, इग्लिना, पॅरामोसियम, अमिबा, युनिसेल्युलर अॅनिमल्स आहेत. सो इग्लिना इज 0.5 mm, साध्या डोळ्यांनी दिसत नाहीये तो.
अमिबा असेल तर 1 mm असतो. सो in case of plant tissue, in case of higher plants, the ostrich egg, it is a, एक मिनिट, ऐकू येते? हॅलो गायत्री, ऐकू येते का? हा, इथे जरा मला मेसेज आला म्हणून विचारलं. ऑस्ट्रिच एग जी लार्जेस्ट आहे 15 सेंटीमीटर, जवळजवळ 15 सेंटीमीटर असतं. म्हणजे त्याचं जर ऑमलेट केलं तर एक 4-5 माणसांना आरामपैकी पुरू शकतं, एवढं मोठं ऑस्ट्रिच एग असतं. हार्ड, इट्स कवर्ड बाय हार्ड सेल. आणि हे एग असतात ते मेगालेसिथिल. मेगालेसिथिल म्हणजे कंटेन्स लार्ज अमाउंट ऑफ योक बिकॉज देअर डेव्हलपमेंट टेक्स प्लेस इनसाइड द एग. ह्युमन एग असेल तर ते कसलं असतं, अलेसिथिल. अलेसिथिल म्हणजे विदाउट योक. Because after fertilization 2 cell, 4 cell, 8 cell, that means the fertilization is internal takes place, and then the embryo is implanted into the uterine wall of the mother in case of mammals. So in case of human egg or in case of other animals, the eggs are alecythal. Alecythal means without any yolk. योक म्हणजे काय, त्याच्यात अंड फोडलं तर बघा पिवळं आणि पांढरं असतं. पिवळं म्हणजे बल्क म्हणतो तुम्ही, ते येलो, आणि व्हाईट असेल तर व्हाईट, इट्स अ प्रोटीन. येलो असतं ते ऍक्च्युली लिपिड, मोस्टली कंटेन्स ट्रायग्लिसराइड. आता सेप पण प्रत्येकाचा वेगळा आहे बघा. मे बी स्पेरिकल असेल, फॉर एक्झाम्पल थायरॉइड म्हणजे कंठग्रंथी असतील त्याला म्हणायचं थायरॉइड सेल्स, दे क्युबॅडल इन सेफ, क्यूब लाईक. इंटेस्टाईन असेल तर कॉलमिनार, कॉलमिनार म्हणजे कॉलम लाईक, खांब असतो ना तसं असतं, वर शिली असतात. प्रत्येकाचा न्यूक्लियस पण एक तर युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएट किंवा बायन्यूक्लिएट असेल, किंवा तुम्ही व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स घेतलं, न्यूट्रोफिल, तर 3-4 लोब असतात. सो न्यूक्लियस ऑल्सो डिपेंड्स ऑन दॅट स्पेसिस ऑर दॅट टाइप ऑफ सेल्स. नेक्स्ट बघा, इरिथ्रोसाइट असेल तर डिस्कॉर्डल सेल म्हणजे कसं, रेड ब्लड कॉर्पस्कल, त्याला म्हणायचं इरिथ्रोसाइट. अंडी असतील, एग असेल तर मोरलेस स्पेरिकल इनसेप किंवा इलेप्टिकल इनसेप. स्मूथ मसल्स असेल तर स्पिंडल सेप्ड. स्पिंडल सेप म्हणजे कसं असतो, दोन्हीकडून टोक, स्पिंडल इकडे आणि इकडे, आणि मध्ये जर फुगीर भाग असेल तर त्याला म्हणायचं की स्पिंडल सेप्ड. नर्व असेल तर इलांगेटेड असतो, हा नर्व सेल आहे. हे डेंड्रॉइड्स आहेत, हा कसा पण त्याचा सेप आहे, त्याला म्हणायचं डेंड्रॉइड्स, आणि ब्रँचेस आहेत, मध्ये न्यूक्लियस आहेत, आणि हा स्टॉक आहे. आता ह्याच्यामध्ये मायलेटेड आणि नॉन मायलेटेड असतात. ऑल्सो कॉल्ड एज एक्सटर्नली कवर्ड बाय मीन्स ऑफ सेल्स ऑफ शवान. शवान द सायंटिस्ट टू स्टडी फर्स्ट कॉल्ड एज शवान्स. आणि मग ह्याला असतात ते नर्व एंडिंग्स असतात. तर हा हे नर्व सेल आहे, आपल्या ब्रेन मध्ये असतो तो नर्व सेल, तो इलांगेटेड इन सेप आहे. आता ह्याच्यामध्ये विदाउट स्टॉक पण असतो, काय असतात, फक्त एवढेच असतात, म्हणजे असा इलॉंगेटेड पण नसतो. आणि नंतर असतं ते पिगमेंटेड, आपल्या स्किनच्या खाली जी पिगमेंट असतात त्याला म्हणायचं पिगमेंटेड सेल्स असतात, तो ब्रँचड असतो. आता हे ओस्टिओफोरेटिक, हाडाचे शेल पण असतात ते ब्रँचड असतात. सो दिस इज द सेल, देअर सेफ साइज डिपेंड्स ऑन डिफरंट अनिमल्स विच विल बी व्हेरियस. आणि तुम्ही हे साध्या डोळ्याने नाही बघू शकत. आता हे अभ्यास करण्यासाठी मायक्रोस्कोप शोधला, तर पहिला मायक्रोस्कोप शोधला गॅलिलिओनी. गॅलिलिओ, इथे इन मध्ये हायपन पाहिजे होतं. 1610 मध्ये गॅलिलिओने, एक मार्काला विचारू शकतो, द फर्स्ट मायक्रोस्कोप डिस्कवर्ड बाय गॅलिलिओ, मग खाली ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे. किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोप डिस्कवर्ड बाय रॉबर्ट हुक, हे पण एक मार्कासाठी ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतो. आणि त्याच्या खाली बघून त्या माणसाने पहिल्यांदा त्यांनी काय केलं की रॉबर्ट हुक किंवा लेव्हन हुकनं कॉर्क असतं की नाही, आधी आता तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये असतील माहित नाही, कॉर्क असतात बघा टेस्ट ट्यूबला लावायला, किंवा रबराचं, आता रबराची बुच असतात, पण आधी असायची ती लाकडाची बुच असायची, त्याला म्हणायचं कॉर्क. सो ही स्टडीड दॅट मीन्स ऑब्झर्व दिस कॉर्क अंडर मायक्रोस्कोप अँड ही फॉर्म द डिफरंट टाइप्स ऑफ स्क्वेअर्ड सेल्स, आणि मग शोध लावला. म्हणून तुमचं माइंड पण आता हे असं पाहिजे की तुमचं सायंटिफिक माइंड पाहिजे. उगाच काहीतरी ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं करत जाऊ नका. प्रत्येक मध्ये रिसर्च दडलेलं असतं. कीन ऑब्झर्वेशन तुमचं पाहिजे, म्हणजे हे असंच का, व्हाय दिस इज, दॅट इज द सायन्स. आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करता, आता हे कसे गॅलिलिओने शोध लावला म्हणून त्याचं नाव देऊ शकतो, तुम्ही कोणी स्वतः शोध लावला तरी तुमच्या नावानं ते पब्लिश होऊ शकतं. बघा काय करताय, काय कशाचा शोध लावताय काय.
आणि लिव्हनहॉक डिस्कवर्ड द सेल 74ला 1674ला. आणि मग कसं दिसतं बघा. आता तुम्ही डिपार्टमेंटला मायक्रोस्कोप बघतात ते कंपाऊंड मायक्रोस्कोप, आणि माझ्याकडे मी कपाटात ठेवलेला आहे तो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तुम्हाला दाखवला नाहीये, 1.5-2 लाखाचा आहे. माझ्याकडे दुसरा एक माझ्या पर्सनल अभ्यासासाठीचा आहे, त्याला म्हणायचं की म्हणजे स्पायडरच्या अभ्यासासाठी, त्यालाच मी कॅमेरा जोडते. आता जर कॉलेज चालू झालं तर लावते. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे तो. हा, तर हा तेव्हाच त्यांनी शोधलेला छोटासा कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे. छोटा असतो तो डिसेक्टिंग मायक्रोस्कोप, की ज्याच्या खाली तुम्ही डायरेक्ट ठेवून बघू शकता. पण जे डोळ्याला दिसत नाही ते बघायचं असेल तर त्याला म्हणायचं की कंपाऊंड मायक्रोस्कोप. मायकोस मीन्स स्मॉल, स्कोप मीन्स टू ऑब्झर्व, आणि म्हणून त्याच्यावरून नाव ठेवले की मायक्रोस्कोप. मायक्रो म्हणजे खूप लहान, की जे डोळ्याला दिसत नाही ते. स्कोप म्हणजे टू स्टडी, ऑब्झर्व. आणि मग आता हा जुना मायक्रोस्कोप आहे की पहिल्यांदा. हे कॉर्क सेल्स म्हणजे काय म्हणायचं, झाडाचे जे टिश्यू असतात ते आहेत हे. आणि मग त्यांनी काय केले की सेल थेरी मांडल्या. त्या सेल थेरीमध्ये मी मगाची सांगितलं की ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ 1 or more सेल्स. म्हणजे ह्या सेल थेरी म्हणजे काय आहे, मी सांगितलं की फाइंडिंग्स ऑफ सेल्डन अँड शवान इज कॉल्ड एज अ सेल थेरी. आणि त्याचं प्रिन्सिपल काय आहे तर ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ स्मॉल सेल्स. बघा मी काय सांगते लक्षात घ्या. ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ स्मॉल सेल्स. आणि आपण म्हणजे काय आहे, म्हणजे ह्युमन बिंगचं घ्या, किती प्रकारचे सेल्स आहेत आपल्यात. हाडामध्ये वेगळे सेल्स आहेत, स्किन मध्ये वेगळे सेल्स आहेत, लिव्हर मध्ये वेगळे सेल आहेत, हार्ट मध्ये, मसल मध्ये, किडनी मध्ये, इंटेस्टाईन मध्ये, स्टमक मध्ये, सगळ्यामध्ये वेगवेगळे सेल्स आहेत. आणि हे वेगवेगळे सेल बनून आपलं शरीर बनलेलं आहे. आणि हाडामध्ये वेगळं आहे. म्हणून तुम्हाला नेहमी मी इनकरेज करत असते की तुम्ही किती सुंदर आहे हे तुम्हाला कल्पनाच नाहीयेत. आणि काही नाही म्हणून रडत बसायचं, मोबाईल नाही म्हणून रडायचं, ड्रेस नाही म्हणून रडायचं. अरे तुम्ही स्वतः किती छान आहे, तुमच्याकडे किती चांगल्या गोष्टी आहेत, ह्या का नाही तुम्ही बघत. त्याचा उपयोग करा आणि एक दिवस तुम्ही जगातले टॉप मोस्ट असा. म्हणजे बघा ही थेरी म्हणजे काय सांगितली की युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स डेव्हलप्ड. म्हणजे सिंपल पासून कॉम्प्लेक्स पर्यंत कसे ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले. पहिल्यांदा अमिबा, पॅरामोशियम तयार झाले, मग सिलेंड्रेट्स तयार झाले, मग ॲनिलिड, आर्थ्रोपोड, इकॅन्डर्मॅटा, हेमिकॉर्डेटा, हे सगळे कॉर्डेटा, आणि मग हायली इव्हॉल्ड ह्युमन बिंग म्हणजे आपण तयार झालो होमोसेपियन्स. म्हणजे हे आपण कसं आहे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे आपलं, सगळ्या प्रकारचे सेल्स, मल्टीसेल्युलर बॉडी आपली. म्हणून ह्या सेल थेरीज आहेत. आता दे कमिंग फ्रॉम दी प्री एक्झिस्टिंग सेल्स अँड दिस इज द बेसिक स्ट्रक्चरल युनिट. आणि आता खाली सेल थेरी 3 पार्ट्स, डिवाइड इंटू 3 पार्ट्स. फर्स्ट बघा, लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सेल्स. दुसरी काय आहे, सेल्डन अँड शवान्स theory. That means they are the functional cells. Sheldon worked on plant cell and Shawan worked on animal cell. Mostly Shawan worked on the nerve cell, and that's why called as a Shawan cell. Externally modulated nerve fiber covered by means of Shawan. म्हणजे आपल्याकडे नर्व्स असतात आपल्या शरीरामध्ये. एक तर असतो क्रेनियल नर्व, दुसरा असतो स्पायनल नर्व किंवा मिक्स्ड असतो. जेव्हा रिफ्लेक्स ऍक्शन होते, रिफ्लेक्स म्हणजे क्विक ऑटोमॅटिक रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस, दॅट इज कॉल्ड एज अ रिफ्लेक्स ऍक्शन. तुम्हाला डास चावलेला पटकन का कळतं तर ते बिकॉज ऑफ नर्व सेल्स. त्याच्यात मेड्युलेटेड अँड नॉन मेड्युलेटेड नर्व्स असतो. जो सेन्सरी सेल्स आहे तो कॅरी द स्टिम्युलस टुवर्ड्स द मिड ब्रेन, स्पायनल कॉर्ड कडे. दे कन्व्हर्टेड इनटू मोटार 1. काही माणसांमध्ये काय होते की मोटार कंट्रोल जातं. मग मोटार कंट्रोल गेली की तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्हाला भूक लागत नाही, ताण लागत नाही, तुम्हाला काय बोललेलं कळत नाही, तुमचा कशावर बॅलन्स नाही राहत. का राहत नाही तर रिसेप्टॉर कन्व्हर्टेड इनटू इफेक्टॉर. बघा मी काय सांगते, म्हणजे तुमचं मोटार कंट्रोल गेलं तर तुम्हाला डास चावलेलं कळणार नाही, जखम झालेली कळणार नाही, तुम्हाला रक्त आलेलं म्हणजे पेन्स नाही होणार. का तर रिसेप्टॉर शुड नॉट बी कन्व्हर्टेड इनटू इफेक्टॉर. सेन्सरी बिकॉज ऑफ अडजस्टर न्यूरॉन शुड नॉट बी कन्व्हर्टेड इनटू इफेक्टॉर मीन्स मोटार. म्हणून मोटार नर्व, तुम्हाला भूक लागलेली का कळते तर मोटार नर्व सांगतो की भूक लाग. मोटार सेंटर्स आर देअर,
ब्रेन मध्ये तुमच्या सेंटर्स असतात असं वेगवेगळे, प्रत्येक सांगत असते की हे करा, ते करा, असं करा, तसं करा, सगळं कंट्रोल करत असतं. त्याच्यातली पिट्युटरी ग्लँड मी शिकवली की इंडोक्राइन ग्लँड आहे, सिक्रेट डिफरंट टाइप्स ऑफ हार्मोन्स विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल, अँड म्हणून मास्टर ग्लँड म्हणायची. सगळं कंट्रोल कोण करते तर ही पिट्युटरी ग्लँड करते, इंडोक्राइन ग्लँड आहे. सिक्रेट हार्मोन्स, हार्मोन्स आर केमिकल मेसेंजर्स. सो सेल, आता सेल पासून आले की ही सेल थेअरी झाली. आता हा सेल कसा असेल ती मगाचीच, आता हे मगाशी मी शिकवलं तेच आहे. ब्रँचेड सेल परत तुम्हाला समजावं म्हणून मी टाकलेलं आहे फक्त. सर्क्युलर बायको, तुम्ही कधी पीपीटी बघताय का नाही मला माहित नाही, उडून मे बी बघत असाल अशी मी खूप अशा बाळगते. इरेग्युलर, ओव्हल, रेक्टँग्युलर, रॉड शेप्ड, स्पायरल किंवा स्पिंडल शेप्ड, डिफरंट शेप अँड साईज. हीच परत मी मोठं दाखवलेलं आहे. हे स्पर्म सेल आहे, एग सेल आहे, हे सांगितलं बघा तुम्हाला. हा नर्व सेल आहे की शवान, हे ह्याला बाहेर आहे ना, याला म्हणायचं शवान सेल्स, हे डेंड्राइट्स, आणि हा नर्व आहे. न्यूक्लियस मे बी, न्यूक्लियसचा सेप पण वेगळा असतो, मोरलेस ओव्हॅडल असतो, मोरलेस एकच न्यूक्लियस असतं, पण काही स्पेसिस मध्ये 2 न्यूक्लियस असतात. आता हा आहे तर रेड ब्लड कॉर्पस्कल्स मध्ये, इओसिनोफिलस सेल तर व्हाईट ब्लड कॉर्पस्कल मधला सी सेप असतो. नंतर बेसोफिल असेल, हा कर्सर बघा तर ट्विस्टेड न्यूक्लियस असतो, आणि हा पोलिमॉर्फ आहे म्हणजे न्यूट्रोफिल आहे व्हाईट ब्लड कॉर्पस्कलचा. 3, 4, 5 लोब असतात म्हणून त्याला म्हणायचं पोलिमॉर्फ. आणि हा मोनोसाइट आहे, हा मोनोसाइट, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट असेल. काही मध्ये किडनी हॉर्सशी शेप न्यूक्लियस असतो, तर त्याला म्हणायचं की मोनोसाइट अकॉर्डिंग टू द सेट अँड साईज. आता हे सेल आपण आलो की हा, आणि आपण झुलॉजीचा आहे म्हणून मी आता तुम्हाला अनिमल सेल शिकवणार आहे. पण मी प्लांट सेल कसं असतं ते पण सांगणार आहे. का सांगणार आहे की तुम्हाला फरकच कळत नाही अनिमल सेल मधला आणि प्लांट सेल मधला. आता हा सेलचा सेप वेगवेगळा असू शकतो. आता सगळे सेप मी शिकवले, त्याच्यातला हा मी एक टिपिकल सेप घेतलेला आहे, सेलचा सेप घेतलेला आहे, मोरलेस इलेप्टिकल सेप, राऊंड पण असेल किंवा कसा पण असेल. तर सेल, आता मी सेल म्हणजे काय सांगले की पिशवी आहे. तुम्ही बाजारला जाताना एक पिशवी घेऊन जाता, तशी ही पिशवी आहे, त्याच्यात सगळं सामान टाकता. तर हे सगळं त्याच्यामध्ये काय 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 दाखवले की नाही, याला म्हणायचं सेल ऑर्गॅनिली. बघा मी काय शब्द वापरते, सेल ऑर्गॅनिली. हा सेल, आता ही पिशवीच्या वरचं जे कव्हरिंग आहे मग या सेलच्या वरची, याला म्हणायचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. बघा काय सांगते मी, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. हा इथे लेबलिंग आहे बघा, माझा कर्सर बघा, सेल मेम्ब्रेन. आता बॉटनी मधलं असेल, प्लांट मधलं असेल तर त्याला म्हणायचं सेल वॉल. बघा मी काय सांगते, सेल मेम्ब्रेन म्हणजे झुलॉजी मधलं अनिमल सेल मध्ये, आणि सेल वॉल असेल तर ते असतं प्लांट सेल मध्ये. आता याच्यामध्ये एक मास्टर असतो किंवा हार्ट ऑफ सेल, की जे सगळं कंडक्ट करतं, त्याला म्हणायचं की न्यूक्लियस. हा येलो दिसतो ना, हा न्यूक्लियस आहे, त्याला म्हणायचं हार्ट ऑफ सेल. आणि मग त्याच्यामध्ये परत आता एक गुलाबी कलरचं दाखवलेलं आहे बघा, त्याला म्हणायचं न्यूक्लिओलस. प्रत्येकाची फंक्शन्स आहेत, आता परत एक एक फंक्शन पण मी सांगेन. तर न्यूक्लियसचं फंक्शन काय, ट्रान्सफर द हेरिडिटरी कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. वाय, बिकॉज इट कंटेन जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल म्हणजे काय, डीएनए आणि आरएनए. आता डीएनए म्हणजे डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड, आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड. आरएनए मध्ये परत एमआरएनए, आरआरएनए, टीआरएनए असं आहे. आणि न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लिओलस पण काय करतो तर जेनेटिक मटेरियल स्टोअर करून ठेवतो. आता ह्याच्यामध्ये फ्लुइड असतं, ह्या सगळ्या सेलमध्ये फ्लुइड असतं. जे बाहेर फ्लुइड आहे, कर्सर बघा, त्याला म्हणायचं प्रोटोप्लाझम, आणि सायटोप्लाझम. आणि जे न्यूक्लियस मध्ये फ्लुइड आहे त्याला म्हणायचं न्यूक्लिओप्लाझम. सो प्रोटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम ह्या दोन्हीला म्हणायचं की सायटोप्लाझम. बघा काय सांगते मी, सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम दोन्ही मिळून प्रोटोप्लाझम. प्लाझम म्हणजे एक फ्लुइड, एक द्रव असते की त्याच्यामध्ये ह्या सगळ्या सेल ऑर्गॅनिली आहेत. आता कुठल्या कुठल्या सेल ऑर्गॅनिली आहेत बघा, झालं काय झालं आपला, न्यूक्लियस झाला, न्यूक्लिओलस झाला, आणि याच्या बाहेर दिसतं बघा, न्यूक्लियस इज मेड अप ऑफ 2 मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन असतं. सो इनर मेम्ब्रेन इज स्मूथ वन, बट आउटर मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ, that means a rough one. Why? Because from that arises the cell organelle called as endoplasmic reticulum. आता कुठे येतं इंडोप्लाझमिक रेटिक्युलम बघा, इथे लेबलिंग बघा, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. इथे लिहिलेलं आहे मी की रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम.
Reticulum, that means why called a rough and why called a smooth one? The outgrowth of external nuclear membrane give rise to endoplasmic reticulum. They show presence of हे डॉट दिसतात का, त्याला म्हणायचं की रायबोझोम्स. रायबोझोमचं फंक्शन काय आहे? प्रोटीन सिंथेसिस. आणि त्याच्या खाली एक हे दिसते बघा, ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे ब्रँच दिसतं का, इथे एक आणि वरती एक दिसते बघा. याला म्हणायचं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. का म्हणायचं स्मूथ? ह्याच्यावरती असे ग्रॅन्युल्स नाही आहेत, रायबोझोमल ग्रॅन्युल्स नाही आहेत, म्हणून त्याला म्हणायचं की स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. Endoplasmic reticulum forms the secretory vesicles and responsible for absorption or to take the food. नंतर एक एक आता खूप डिटेल मध्ये पण आहे तुम्हाला. नंतर दुसरी सेल ऑर्गॅनेली बघा, गोल्गी ॲपॅरेटस. हे स्टॅक्स आहेत 1 2 3 4 एकमेकावर असं इलांगेटेड ट्यूब्स आहेत किंवा स्टॅक्स आहेत. दे ऑल्सो फॉर्म्स दी सिक्रेटरी वेसिकल्स कॉल्ड एज गोल्गी. द सायंटिस्ट गोल्गी किंवा गोल्जी who studied first, and that's why called as Golgi complex किंवा गोल्गी कॉम्प्लेक्स. नेक्स्ट अजून महत्वाचं बघा, मायटोकॉन्ड्रिया. आता कुठे इथं मायटोकॉन्ड्रिया? दिस इज द मायटोकॉन्ड्रिया. 1 2 3 दाखवले. मायटोकॉन्ड्रिया, मायटोस प्लस कॉन्ड्रिया म्हणजे थ्रेड लाईक ग्रॅन्युल्स प्रेझेंट. आता हे तुम्हाला प्रॅक्टिकल पण आहे, मी त्या पीपीटी मध्ये दिलं असेल. तुम्ही स्वतःचं ओरल मिकोसा, तोंडामधलं वरचं मिकोसा घ्यायचं, जानस ग्रीन बी स्टेन करायचं आणि मायक्रोस्कोपला बघायचं, खूप छान दिसतात मायटोकॉन्ड्रिया. किंवा प्लांट मधलं बघायचं असेल तर पोलन ग्रेन्स रिओ प्लांट मधलं पण बघू शकता, त्याच्यात पण दिसतात. किंवा कांद्याचा पापुद्रा काढायचा, त्याला जानस ग्रीन बी स्टेन करायचं, डिस्टेन करायचं आणि ग्लिसरीन मध्ये माउंट करून खूप सुंदर मायटोकॉन्ड्रिया दिसतात. आता जर प्रॅक्टिकल चालू झालं किंवा काय कॉलेजचं होते बघा, हे प्रॅक्टिकल घेऊया आपण. मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ सेल. आता जे तुम्ही बोलालाय किंवा आता माझ्याकडे जी एनर्जी आहे ती कशामुळे आहे? मायटोकॉन्ड्रियामुळे आहे. बीटा ऑक्सिडेशन वगैरे पुढच्या वर्षी आहे, म्हणजे मेटाबॉलिझम होतं, कशी एनर्जी तयार होते. अरे एवढ्या लवकर कसं लेक्चर संपलं रे? हॅलो, ऐकू येते? गायत्री, सुप्रिया? हा, थोडा वेळ अजून आहे, 15 मिनिटं. आज खूप लवकर संपलं असं मला वाटलं. 1 मिनिट. कळालं का? तर या मायटोकॉन्ड्रिया इथं पॉवर हाऊस ऑफ सेल, एनर्जी तयार करायचं काम करते. म्हणजे तुम्ही जेवल्यानंतर मेटाबॉलिझम होतं, अनाबॉलिझम पण कॅटाबॉलिझम होतं. फूड 3 प्रकारचं आहे. दॅट मीन्स लिपिड, प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट. म्हणजे तुम्ही भाकरी खाल्ल्या लगेच ती काही ब्लड मध्ये येत नाही. त्याचं डायजेशन होतं, त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं, त्याचं असिम्युलेशन होतं आणि मग इन द फॉर्म ऑफ स्मॉल, म्हणजे सिम्पल फॉर्म इच एंटर्स in the form of amino acids or glycogens and glycerols and then protein असेल तर amino acid, फॅट असेल तर fatty acids आणि this glycerol. It enters into the blood आणि ती म्हणजे मग एनर्जी आहे. सो महत्वाचं काम हे मायटोकॉन्ड्रिया कोण करतं? तर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. अँड जिथे मेटाबॉलिक रेट हाय आहे तिथे याचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे इन केस ऑफ लिव्हर अँड इन केस ऑफ किडनी द मेटाबॉलिक रेट इज हाय 1. बिकॉज लिव्हर, खूप लिव्हरला ताण असतो की तुम्ही जेवल्यानंतर जे बाईल सिक्रेट करते किंवा टॉक्सिक प्रॉडक्ट घालतं, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ डस्टबिन. किंवा जे 3 प्रकारचं फूड आहे, दॅट मीन्स फॅट, कार्बोहायड्रेट अँड लिपिड डायजेस्टिंग एन्झाइम्स आर सिक्रेटेड बाय द लिव्हर. ज्या मेटाबॉलिक रेट इज हाय इन लिव्हर अँड किडनी, प्रत्येक अर्ध्या तासाला तुमचं ब्लड फिल्टर होतं आणि मेटाबॉलिक रेट हाय इन किडनी. म्हणजे जे काही टॉक्सिक प्रॉडक्ट आहे ते सगळी किडनी मधनं टाकून काढली जातात. जेव्हा किडनी फेल होते तेव्हा काय होतं की हे सगळे टॉक्सिक प्रॉडक्ट ब्लड मध्ये येतात आणि डेथ इज सिव्हिअर किंवा मग डायलिसिस करायला लागतं. क्रिएटिन फॉस्फेट खूप वाढतं ब्लड मध्ये, ते वाढून नाही चालत. पण परत सांगते की आपण किती सुंदर आहे, आपले सगळे ऑर्गन जिथल्या तिथं काम करतात आणि मस्त ताजेतवाने छानपैकी असतात. तुम्ही तरी पण लेक्चर नाही ऐकत. का ऐकत नाही मला माहित नाही. नुसतं सगळं ऐकतं पाहिजे असतं, त्या ऑर्गनला काही कामच लावत नाही. सो मायटोकॉन्ड्रिया इज द नेक्स्ट सेल ऑर्गॅनिल. हे डिटेल मध्ये परत आहे. नंतर काय बघा, सेंट्रिओल आहे. सेंट्रोसोम प्लांट सेल मध्ये नाही पण अनिमल सेल मध्ये असतो, हे एक लक्षात ठेवा. सेंट्रोसोम नंतर बघा लायझोझोम, खूप महत्वाची सेल ऑर्गॅनिल लायझोझोम. लायझो प्लस झोम्स, लायटिक बॉडी म्हणजे जे काही सेल डेब्रिज किंवा डेथ झालेली असती
एखादा सेल मेला तर ते काय करतं, ही सेल ऑर्गॅनिली बाय मीन्स ऑफ ऑटोफेगी किंवा त्याला काय म्हणायचं, सॉलिड आणि लिक्विड फूड वेगवेगळं असेल तर ते इंगल्फ करतं, खाऊन टाकतं आणि सेल डेब्रिज रिमूव्ह करतं. म्हणून लायझोझोम्स आर कॉल्ड एज सुसायडल बॅग्स किंवा टॉक्झिसिटीज रिमूव्ड बाय दी लायझोझोम्स. की ऍक्रोझोमवर असतं ते लायटिक एन्झाइम सिक्रेटेड बाय दी लायझोझोम अँड देन ओनली द स्पर्मा फर्टिलाइज द एग, अदरवाइज नॉट. म्हणजे हे सगळे असे फंक्शन्स आहेत. जेव्हा स्पर्म तयार होतं तेव्हा लायझोझोम इन गोल्गी ॲपॅरेटस प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू फॉर्म द ऍक्रोझोम ओव्हर द स्पर्म. पहिल्यांदा काय होतं, स्पर्मॅटिड तयार होतं आणि मग स्पर्मिओजेनेसिस होतं. सो ऍट दॅट टाइम ऑल दी सेल ऑर्गॅनिली आर रिस्पॉन्सिबल टू फॉर्म द मोटिलिटी ऑफ स्पर्म और कपॅसिटेशन ऑफ द स्पर्म. आता काय राहिलं, सायटोप्लाझम झालं, व्हॅक्युअल्स. व्हॅक्युअल्स दोन्हीकडे पण असतात. सेंट्रोमियर झालं, सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन झालं. आता याच्यातले एक एक आपण सेल ऑर्गॅनिल पाहणार. आता मी दुसरं सांगणार आहे की तुम्हाला हा फरक बघा प्लांट आणि अनिमल सेल मधला. तर प्लांट सेल मध्ये हे बघा सेल वॉल आहे. इकडे मी सांगितले की सेल मेम्ब्रेन म्हणायचं किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणायचं. महत्वाचा फरक आहे. आता इथे असेल तर हे क्रिस्टल्स नसतात, इकडे व्हॅक्युअल्स बाकीचे सगळे आहेत. आता त्याच्या इकडे वेळ घालण्याचे इथे बघा काय काय नसतं. इकडचा हा प्लांट सेल आणि अनिमल सेल आहे. प्लांट सेल मध्ये सेल वॉल आहे, इकडे सेल वॉल नाही आहे, इकडे प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. इकडे व्हॅक्युअल्स लार्ज आहेत, इकडे व्हॅक्युअल्स स्मॉल आहेत. बघा इकडे व्हॅक्युअल्स असतात ते खूप मोठे मोठे असतात, इकडे आपल्याकडे आहे ती छोटे व्हॅक्युअल्स आहेत. नंतर बघा क्लोरोप्लास्ट इकडे असतं, म्हणजे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का, विथ द हेल्प ऑफ sunlight and chloroplast they prepare then own food material. जे हे सेल्स असतात ओनली प्रेझेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लक्षात ठेवा प्लांट्स लिव्हिंग आहेत म्हणून इकडे क्लोरोप्लास्ट असतं, इकडे क्लोरोप्लास्ट नसतं. इकडे काय असतं, सायटोप्लाझम असतं. आपल्या शरीरामध्ये सायटोप्लाझम किंवा प्रोटोप्लाझम आणि न्यूक्लियोप्लाझम असतं. तर इकडे काय असतं, क्लोरोप्लास्ट असतं. ग्रीन हरित द्रव्य मराठीत म्हणतात. मग ग्रीन असेल म्हणजे कसलं हरित द्रव्य असेल, म्हणजे ते प्लास्ट तसा त्या प्लांटचा रेड असेल तर रेड कलर होतो, ग्रीन असेल तर ग्रीन, कमी असेल त्या डिपेंड्स ऑन दॅट कलर. आणि फ्लाजेला असतात तिथं काही नाहीये. नंतर काय काय बोथ मध्ये काय काय असतं बघा, मायटोकॉन्ड्रिया असतात, गोल्गी ॲपॅरेटस असतं, दोन्ही रफ आणि स्मूथ, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, न्यूक्लियस, न्यूक्लिओलस, सायटोप्लाझम आणि रायबोझोम दोन्ही मध्ये पण असतं. आणि हाच फरक लिहिलेला आहे प्रोकॅरियोटिक मधला आणि युकॅरियोटिक मधला. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस सबसेंट असतं. आता मगाशीच मी सांगितलं, सॉरी अनिमल सेल आणि प्लांट सेल झालं की प्रोकॅरियोटिक आणि यू म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे, स्वतः डिपेंड्स कुणावर नसणारे, त्याला म्हणायचे युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे कसं असतं, दुसऱ्यावर अवलंबून असतात म्हणून त्याला म्हणायचं प्रोकॅरियोटिक सेल्स. बॅक्टेरिया कसा आहे, प्रोकॅरियोटिक सेल्स आहे. बाकीचे कसे आहेत, सगळे युकॅरियोटिक सेल्स आहेत, अनिमल आणि प्लांट सेल्स. सो प्रोकॅरियोटिक मध्ये विदाउट देर इज अ सेल स्ट्रक्चर, दॅट मीन्स अ सेल शेप, न्यूक्लियर मेम्ब्रेन, इट नॉट रेग्युलर. सेल ऑर्गॅनिली इज नॉट रेग्युलर इन शेप अँड साइज अँड फंक्शन्स. बट प्रोकॅरियोटिक मध्ये सगळं जिथल्या तिथे सगळी फंक्शन छान करत असतात. आणि एकदा यांचं काम बिघडलं युकॅरियोटिक सेलचं तर काय होतं, मग इट बिकम्स कार्सिनोजेनिक, कॅन्सर मध्ये याचं रूपांतर होतं. म्हणजे कुठली पण सेल आहे ती तिचं फंक्शन बदलून नाही चालत. म्हणून कॅन्सर सेल मध्ये काय होतं, सगळं इट बिकम कार्सिनोजेनिक कॉझिंग कॅन्सर. न्यूक्लियसचं फंक्शन बिघडतं, मायटॉसिस बिघडतं. आता मायटॉसिस एक सांगायचं राहिलं की इक्वल सेल डिव्हिजन येते, ती नाही होत. म्हणजे पुन्हा प्रत्येक सेल जे काही काम करणार आहेत ते सगळं बिघडतं आणि मग इट बिकम्स मॅलिग्नंट आणि मग एकमेकावर थर चढत जातं, इट बिकम कार्सिनोजेनिक, म्हणजे त्याला म्हणजे कॅन्सर कॉझिंग. आता प्रोकॅरियोटिक मध्ये काय आहे, न्यूक्लियस अब्सेंट आहे, इकडे प्रेझेंट आहे. मेम्ब्रेन बाउंड आहे, इकडे ही नो मेम्ब्रेन बाउंड, इकडे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिल आहे. वन क्रोमोझोम इज प्रेझेंट बट नॉट ट्री क्रोमोझोम, दॅट इज प्लास्टिक. इथे सगळं ट्री क्रोमोझोम्स आर प्रेझेंट. क्रोमोझोम मीन्स colored bodies which contain genetic material transfer from one generation to the another. हे युनिसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर आहे.
एक पेशी आहे, ही अनेक पेशी आहे. आता खाली लिहिलेलं बघा, एक्झाम्पल ऑफ युकॅरियोटिक सेल्स, प्लांट, अॅनिमल सेल्स, प्रोटिस्ट, फंजा, हे सगळे कसले आहेत? युकॅरियोटिक सेल्स आहे. आणि खाली लिहिलंय की बॅक्टेरिया इज द प्रोकॅरियोटिक सेल. आणि त्याचं हे स्ट्रक्चर दिलेलं आहे. ही आहे प्रोकॅरियोटिक सेल. सायटोप्लाझम आहे, सेल वॉल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन, न्यूक्लियर आहे, बट नॉट डेफिनेट. आणि लोकोमोशन बाय मीन्स ऑफ अ बी प्लाइक स्ट्रक्चर कॉल्ड एज अ फ्लाजेला. आणि आता मगाशी मी जी सेल शिकवली ही आहे ती युकॅरियोटिक सेल आहे. यू मीन्स प्रेझन्स ऑफ ऑल सेल स्ट्रक्चर, फंक्शन्स, all cell organelle definite shape, size and their functions is called as a eukaryotic cells. मग आता विसरणार नाही तुम्ही युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक मधला फरक. कोण काय झालंय? तर आता आपण न्यूक्लियस उद्या चालू करूयात. आता नीट माझं संपेल. आता एक एक मी सेल ऑर्गॅनिल शिकवायला चालू करणार आहे. पहिल्यांदा मी शिकवणार आहे की न्यूक्लियस. ऐकू येत आहे ऋतुजा? अजित खांडेकर आहे का चालू अजून? हॅलो आहे चालू मॅम. हा, आता तुम्हाला त्याच्या आधी एक मी सांगायचं आहे, जर्नल लिहायला चालू केले ना मी, पीपीटी पाठवलेली बघितली? हो मॅम बघितली. आता न्यूक्लियस उद्या आपण उद्या नाही आता सुट्टी. तर काय करायचं सांगू, त्याच्यातलं जेनेटिक्स एक्झाम्पल लिहा. मोनोहायब्रिडची 2, डायहायब्रिडची 2, एक 7-8 एक्झाम्पल लिहा जुन्या जर्नल मधली. किंवा मी आता जर कॉलेजवर गेले तर माझ्याकडे तिथे लिहिलेले आहेत, मी फोटो काढून पाठवे. त्या मी पीपीटी पाठवलेली ना, तुम्ही कोणी विचारले की मला श्रीरामन वगैरे त्याच्यात पीपीटी मध्ये नाही तर लिहायचं का नाही, तर जेनेटिक्स एक्झाम्पल लिहायचं आहे तुम्ही. आणि पीपीटी मला वाटते खूप छान आहे, तसं बघून काढा. ज्यांना जर्नल मिळालं नाही त्यांनी पीपीटी बघून सरळ काढा, काही प्रॉब्लेम नाही. आणि काहीतरी जरा टू रिपोर्ट आहे तिथला लिहून ठेवा मला. ओके, बंद करू का? बाय. फीडबॅक पाठवा.